सावित्रीबाई फुले यांचं स्मारक केवळ पुतळ्यापर्यंत मर्यादित न राहता त्यांचे विचारही रुजवून स्वयंपूर्ण महिला तयार करायच्या आहेत असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथं आज त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे दाम्पत्य युगप्रवर्तक आणि द्रष्ट होतं। त्यांच्या चळवळीतून प्रेरणा घेऊन समर्थ महिला आजही घडत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। सावित्रीबाईंचं द्विशताब्दी वर्ष 5 वर्षांनी सुरू होणार आहे, त्यापूर्वी हे स्मारक उभं राहायला हवं असं सांगत स्मारकासाठी 10 एकर भूसंपादन करण्याची कारवाई तत्काळ सुरू करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। सावित्रीबाईंच्या द्विशताब्दी वर्षात महिला आरक्षण लागू होईल, त्यावेळी महिला अधिक सक्षम झालेल्या असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बघा, 5 वर्षांनी 2 गोष्टी होणार। एकीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी सुरू होणार आणि त्याच वेळी देशाच्या लोकसभेमध्ये आणि देशाच्या विधानसभेमध्ये महिला लोकप्रतिनिधींना आरक्षण मिळाल्यामुळे 33% महिला या खासदार होतील आणि या आमदार देखील होतील। त्यामुळे हळूहळू सावित्री आईंच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशातही महिला राज्य येण्याकडे आपण सगळे वाटचाल करतो, याबद्दल मला अतिशय आनंद आहे। सावित्रीबाई फुले यांच्या विचारानुसार सक्षम महिला आणि मुली समाजात वावरताना दिसतील, तेव्हाच क्रांतीज्योतीचं स्वप्न आपण पूर्ण केलं आहे असं म्हणता येईल असं फडणवीस म्हणाले। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली। महाज्योतीच्या माध्यमातून MPSC परीक्षा पास झालेल्या विद्यार्थिनींचं त्यांनी अभिनंदन केलं। या देशावर फुले दाम्पत्याचं मोठे उपकार आहेत। ज्यावेळी समाज रसातळाला जात होता, त्यावेळी विषमता दूर करून समतेचं बीज रोवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं। त्यासाठी त्यांना उपहास आणि छळ सहन करावा लागला, तरीही त्यांचा निश्चय ढळला नाही। शिक्षणासाठी त्यांनी केलेलं काम पुढे नेत त्यांच्या सन्मार्गानंच सरकार वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आराखडा तयार केलेलाच आहे, त्याला अ वर्ग तर आपण ऑलरेडी दिलेला आहे। आता त्याचाही पाठपुरावा करून अरणमध्ये देखील आपल्याला ज्या काही सोयी करायच्या आहेत त्या निश्चितपणे आपण करू आणि मी विश्वास देतो की आपला समाज, आपलं राज्य आणि आम्ही सगळे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो सन्मार्ग दाखवलेला आहे, जो समतेचा मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने चालत समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास होतपर्यंत सातत्याने काम करू। तयार करण्यासाठी भूमिपूजन झालं आहे, तिथेच त्यांचं घर आणि स्मारक एकत्रित करण्यासाठी आराखडा तयार करू असं त्यांनी सांगितलं। नायगावचं हे पवित्र स्थळ दुर्लक्षित राहिलं होतं, त्याचं स्मारक होण्यासाठी छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला असं फडणवीस म्हणाले। त्याआधी मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या स्मारकस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण केला। यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अतुल सावे, शंभूराज देसाई, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे मंत्री उपस्थित होते।